नमस्ते सर. नमस्ते. मी नांदेडहून आलेलो आहे. अरे वा. मला केसांचा थोडा त्रास आहे, ते दाखवण्याकरता आलेलं आहे. अच्छा. तर सर्जरीच्या शिवाय दुसरं काही ऑप्शन आहे का आपल्याकडे, आणि त्याचं काय प्रोसिजर आहे? आहे सर आपल्याकडे ऑप्शन. मी पहिले एकदा चेक करू तुम्हाला. हो. थोडंसं खाली वाका. ओके, ठीक आहे सर. आता तुमचा हा जो पॅटर्न आहे त्याला पॅटर्न हेअर लॉस म्हणतात. वयानुसार तो येत असतो. ठीक आहे. आणि तुमचा जवळजवळ ग्रेड 4 सेंट्रल असं तुमचं कॅटेगरायझेशन आहे. तुम्ही सर सांगितलं की मला हेअर ट्रान्सप्लांट किंवा सर्जरी नको आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे नॉन सर्जिकल मेथड्स आहेत. तर पहिली जी मेथड आहे त्याला PRP असं म्हणतात. PRP म्हणजे काय, तर प्लेटलेट रिच प्लाझ्मा. आपल्या रक्तामध्ये 3 प्रकारच्या सेल्स आहेत. एक आहे WBC, दुसरी आहे RBC आणि तिसरे आहेत प्लेटलेट्स. RBC जे असतात त्यांना ते रक्तला ऑक्सिजन द्यायचं काम करतात. WBC आहेत त्या फायटर्स आहेत. तर प्लेटलेट जे आहेत त्याला पॉवर हाऊस असं म्हटलं जातं, कारण का त्याच्यात सगळे ग्रोथ फॅक्टर्स असतात. हे ग्रोथ फॅक्टर्स तुमच्या स्काल्पमध्ये इंजेक्ट केले जातात. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूंच्या आणि जे राहिलेले तुमचे मुळं असतात त्याची वाढ होते. ठीक आहे. ही सिंपल मेथड आहे. दर महिन्याला तुम्हाला इथे यावं लागतं. ठीक आहे. रिझल्ट तुम्ही म्हणाल तर ॲव्हरेज रिझल्ट आहेत, फार प्रॉमिसिंग नाही आहेत, कारण का हे ग्रोथ फॅक्टर्स आहेत, सारखं तुम्हाला करावं लागतं. त्याचंच रिफाईनमेंट आहे ते GFC आहे. GFC म्हणजे काय, ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट. हे PRP सारखंच असतं. याच्यात फक्त 4 ट्यूब्स घेतल्या जातात. त्याचं सेंट्रिफ्यूज आणि हे थोडं जास्त वेळ केलं जातं. त्याच्यामुळे ग्रोथ फॅक्टर्स हे एका ठिकाणी एकट होतात. म्हणजे ज्या प्लेटलेट आहेत त्याच्यातले ग्रोथ फॅक्टर रेडीमेड आपण बाहेर तयार करून घेतो आणि ते परत तुमच्या स्काल्प्समध्ये टाकले जातात. ठीक आहे. ही पण PRP सारखीच मेथड आहे. रिझल्ट फार प्रॉमिसिंग नाही आहेत. एक साधारणतः 60 to 70% तुम्ही रिझल्ट एक्सपेक्ट करू शकतात. थर्ड मेथड जी आहे ती स्टेम सेल्स आहे. ठीक आहे. स्टेम सेल्स हे लायपोफिलाइज असतात. ते रेडीमेड मिळतात किंवा आपल्या बॉडीमधनं घेतल्या जातात. पण बॉडीमधनं जेव्हा ऑटोलॉगस ज्याला आम्ही म्हणतो ते खूप कॉस्टली जातात, म्हणून जे एक्झोझोम टाईप्स असतात त्या प्रकारे आपण करतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये डायरेक्ट इंजेक्ट केले जातात. ठीक आहे. एक वायल असतं, त्याच्यामध्ये एक डायल्युटंट टाकलं जातं आणि ते इंजेक्ट केलं जातं. याचे रिझल्ट PRP आणि GFC पेक्षा चांगले आहे. ठीक आहे. आणि आता सर्वात लेटेस्ट जे एक्झोझोम म्हणून आलंय आहे. ठीक आहे. एक्झोझोम्स म्हणजे काय असतं, तुम्ही DTDC कुरिअर ऐकलंय सर, डोअर टू डोअर कुरिअर. त्याच्यामध्ये काय करतो, कुरिअरचा जो माणूस असतो तो दारापासून दुसऱ्या दारापर्यंत कुरिअर नेऊन देतो. हे बायोलॉजिकल असे कुरिअर एजंट्स आहेत. म्हणजे काय असतं, ही सेल आहे आणि दुसरी सेल आहे, याच्यामध्ये चलनवलनाचं काम हे एक्झोझोम्स करतात. त्याच्यामुळे एक तर तुमच्या स्किनच्या इलास्टिनची, त्याच्यानंतर कोलेजनची चांगली वाढ होते, पिगमेंटेशन तुमचं कमी होतं आणि केसांची जी रूट्स असतात त्यांना खूप सारे ग्रोथ फॅक्टर्स मिळतात. कम्पेअर टू प्रिव्हियस मेथड्स, म्हणजे मागच्या जे मला काही मेथड सांगितल्या त्याच्यापेक्षा ही सर्वात बेस्ट मेथड आहे. ठीक आहे. अशा आपल्याकडे डिफरंट नॉन सर्जिकल मेथड्स अवेलेबल आहेत. मी जर मला विचारलं तर लेटेस्ट आणि बेस्ट एक्झोझोम आहे. ते मी तुम्हाला, कारण का एवढ्या ग्रेडसाठी जो मी तुम्हाला सांगितला 4C, म्हणजे जवळजवळ क्राऊन पर्यंत तुमचे केस गेलेले आहेत आणि सेंट्रल पोर्शन पण तुमचा गेलेला आहे, त्यासाठी मी तुम्हाला एक्झोझोम करायचा सल्ला देईन. ठीक आहे. याचे सेटिंग्स पण कमी लागतात सर. जवळजवळ 2 सेटिंग तुम्हाला लागतील सर. याचे काही साईड इफेक्ट वगैरे आहेत का सर? सर थोडेफार साईड इफेक्ट असतात, पण हे जसं मी तुम्हाला सांगितलंय की एक्झोझोम्स हा रोबोटिक प्लांट्स मधून येतो. जी कंपनी आपल्याला देते ती रोबोटिकनी या सगळे त्यांनी त्याच्यावर टेस्ट केले जातात. क्वालिटी कंट्रोल हे सगळं केलं जातं आणि करून देतं. त्यामुळे नगण्य असे असतात, जसं स्वेलिंग येणं, कधी कधी ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकते, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण इट इज व्हेरी क्वाईट सेफ असं मी तुम्हाला म्हणेन. साधारण ह्याला खर्च किती येईल सर? सर PRP ला साधारणतः पर सेटिंग तुम्हाला 3 ते 5,000 खर्च येतो. GFCचा खर्च तुम्हाला साधारणतः 6,000 ते 10,000 पर्यंत जातो. जर तुम्हाला स्टेम सेल्स करायचे असतील तर तो 12,000 जातो. एक्झोझोम्स जे आहेत त्याचा खर्च साधारणतः तुम्हाला पर सेटिंग 35,000 रुपये येतो आणि 1 ते 2 सेटिंग तुम्हाला दरवर्षी लागतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचा तो खर्च आहे. एक्झोझोमचे सेटिंग्स कमी लागतात, पण बाकीच्यांचे जे आहेत त्यांना मल्टिपल सेटिंग लागतात.
दॅट इज वाय आय एम टेलिंग यू की तुम्ही एक्झोझोम्स ट्राय करा सर. बरं. ठीक आहे. तर आपण त्याप्रमाणे तुमची अपॉइंटमेंट बुक करून करूयात. चालेल. तुम्हाला जर लेटेस्ट एक्झोझोमची ट्रीटमेंट पाहिजे असेल तर ती आमच्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही अवश्य भेट द्या. परफेक्शन प्लास्टिक सर्जरी क्लिनिक, निसर्ग हॉटेलच्या जवळ, कर्वे रोड, पुणे. थँक्यू.